संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत. युवा नेते सुमितदादा म्हात्रे यांच्या हस्ते शहापूर नगरपंचायत हद्दीतील विकास कामांचे लोकार्पण. भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे, बाळामामा म्हात्रे यांच्या सहकार्याने व माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका रजनीताई संतोष शिंदे यांच्या प्रयत्नाने शहापूर नगरपंचायत मधील प्रभाग क्रमांक 17 मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि सीसीटीव्ही सेटअप बनविणे तसेच शहापूर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक 17 मध्ये स्ट्रीट लाईटवर पिकअप लाईट बसविणे आदी विकास कामांचे लोकार्पण भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांचे सुपुत्र सुमित सुरेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आज पार पडले. आपला माणूस म्हणून परिचित असणारे संतोष शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शहापूर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा समन्वयक संतोष शिंदे, तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे, युवक अध्यक्ष अविनाश साबळे, महिला अध्यक्ष कमलाताई भोईर, ज्ञानेश्वर तळपाडे सर, नगरसेविका रजनीताई शिंदे आदींसह मोठ्या प्रमाणात शहापूर नगरपंचायत हद्दीतील नागरिक, महिला वर्ग उपस्थित होते. या उद्घाटन प्रसंगी युवा नेते सुमितदादा म्हात्रे यांनी नगरसेविका रजनीताई शिंदे व संतोष शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चला पाहूया रिपोर्टर अंकुश भोईर यांनी घेतलेला या संपूर्ण उद्घाटन सोहळ्याचा आढावा. संतोष काका शिंदे, रजनी काका शिंदे, नंतर नंदू काका, अवी भाऊ, पडवल काका, दिवाने काका, राजा भाऊ, भोईर मॅडम असतील, पवार मॅडम असतील, सर्व शहापूरचे नागरिक, तलपडे सर ते पाठीमागे असतात. आशीर्वाद नेहमी आहे त्यांचा आपल्याकडे. नगरसेवक म्हणजे काय तर नल, गटर, रस्ते आणि त्या सगळ्यांचा जर डेफिनेशन एक केला तर मला वाटतं रजनी काके आणि संतोष काका हे उत्तम उदाहरण आहे. संतोष काकाच्या रूपाने तुम्हाला सन्माननीय खासदार बाळामामा आहेत, त्यांचे बंधू लाभलेले आहेत आणि त्या बंधूंनी हट्ट करून वार्ड नंबर 17 साठी जेवढी निधी मला वाटते तुम्ही आणली त्याच्या अगोदर कोणीच आजपर्यंत आणली नाही मला असं वाटतं. त्यामुळे खरोखर मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांच्या रूपाने खरोखर एक चांगला व्यक्ती आज तुम्हाला नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आणि काकीच्या रूपाने नगराध्यक्ष म्हणून तुम्ही बनवलेलं आहे. आज तुमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे 25 सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. इथे किती क्राईम होतो, इथे यायला जायला रात्री मला वाटते भीती वाटायची लोकांना. बरोबर आहे का नाही? खास करून महिलांना मला वाटतं. बरोबर आहे का नाही ताई? त्यांनी 25 कॅमेरा मंजूर आणले, 60 लाखाचे कॅमेरा मंजूर आणले. इथे स्ट्रीट लाईटचा विषय होता, स्ट्रीट लाईटला देखील हे केला. आज 25 लाखाचे 2 मला वाटते विहिरींचा कामा मंजूर केलेली आहे. त्यानंतर पठाणवाडी इथे 1 कोटीच्या वर त्यांनी रस्ता मंजूर केलेला आहे. तर अशा व्यक्ती मला वाटते तुम्ही फक्त एक वार्डापुरती मर्यादित नसून पुढच्या नगरपंचायतीमध्ये आम्हाला तुम्ही नगराध्यक्ष म्हणून बघायची इच्छा आमच्यासारखे एका छोट्या कार्यकर्त्याच्या मनात. आज महिला नेतृत्व असल्यानंतर काय घडू शकतो हे रजनीताईंनी दाखवलंय. ठीक आहे, काही गद्दार होते, काही नालायक माणसं देखील होती ज्यांनी संतोष काका तुमच्या विरुद्ध मागच्या वेळी कट कारस्थान रचून अंधारात ठेवून तुमचा पराभव झाला. पण मला इथली जनतेचा तुमच्यावरती प्रेम बघून मला नक्कीच रजनी काकू विश्वास आहे की पुढचा नगराध्यक्ष देखील तुमच्या रूपाने आम्हाला बघायला भेटेल. मला तुम्हाला सर्व नागरिकांना एकच आश्वासित करायचंय की खासदार म्हणून बाळामामा हे तुमच्या पाठीशी नेहमी राहणार आहेत. कारण की एक बंधू खासदार साहेबांचे संतोष काका हे तुमच्या मध्येच राहतात. त्यामुळे तुम्ही नगरसेवक नाही तर तुम्ही खासदार निवडून देता एवढं लक्षात ठेवा. आणि तुमच्या पाठीमागे नगरसेवकाची नाही फक्त त्या खासदाराची ताकद आहे एवढं लक्षात ठेवा.
तर येणाऱ्या काळात तुमचे जे काही प्रश्न असतील, संतोष काका असतील, अध्यक्ष असतील, हे नक्की सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि तुम्हीही असाच प्रेम त्यांच्या पाठीमागे ठामपणे ठेवा. नक्की शहापूरचा अजून मोठ्या प्रमाणात विकास घडवण्याचा प्रयत्न त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून होत राहील. आणि मी असेच माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरपंच असलेले आणि एक युवा नेते श्री सुमित म्हात्रे साहेब यांना आपल्या उद्घाटनासाठी बोलवलेलं आहे. आजचा उद्घाटन हा जो आपला वार्ड क्रमांक 17 रजनी नगरसेविका रजनी संतोष शिंदे यांच्या माध्यमातून ही कामं झालेली आहेत आणि ही सर्व कामं आपल्याला माननीय खासदार साहेब बाल्यामामा म्हात्रे साहेब यांच्या मदतीने आणि सहकार्याने मिळालेली आहेत आणि अशी बरीच कामं आपल्याला या वार्ड क्रमांक 17 मध्ये अजून करायची आहेत. तरी हा उद्घाटन आपण बघितलेलं आहे का वार्ड क्रमांक 17 मध्ये फार महत्वाचा विषय होता का सुरक्षतेसाठी आपल्याला कॅमेरे हवे होते आणि मला आताच नितीन भाऊ आरज यांनी सांगितलं का आम्ही इथं कॅमेरे लावणारच होतो परंतु तुम्ही लावले त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. कारण या वार्ड क्रमांक 15 हा मेन बाजारपेठला लागून आहे आणि संवेदनशील आहे. त्यासाठी हा जो वार्ड क्रमांक 17 मध्ये जे आपण कॅमेरे लावले ते फक्त इथं न लावता MECB पठाणवाडा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आपले कवी कन्स्ट्रक्शन म्हणजे इथून काही जरी घटना घेतली झाली तर आपल्याला ती तात्काळ इकडं कळणार आहे. कारण आपले कमीत कमी 25 कॅमेरे इथे लागलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या लाईटिंगचा जो विषय होता तो पण पूर्ण आपण केलेला आहे. पूर्ण त्यावरती ते डिझाईनचे जे पिकॉक आहेत ते लावलेले आहेत. त्यानंतर आपल्या कवी कन्स्ट्रक्शन आणि पठाणवाड्यामध्ये विहीर या दोन्ही सुशोभीकरण केलं आणि पाण्याचे जे शुद्धीकरण पाहिजे त्यासाठी आपण तो काम आता चालू आहे. त्याचबरोबर पठाणवाड्यातल्या खासदार साहेबांच्या वतीने त्यासाठी 1.25 कोटी कॉन्क्रीटसाठी मंजूर झालेला तो कॉन्क्रीटीकरण पण झालेलं आहे. त्यानंतर नळ पूर्ण घरामध्ये जी काही आपली टाकी बसवलेली होती बोरिंगची तो पण पूर्ण एकूण एक घरामध्ये आपण नळ कनेक्शन दिलं आणि आपला याचा पण पाणी पंचायत समितीचा पठाणवाड्यात संपूर्ण चालू आहे. म्हणजे मला वाटतं 24 तास पाणी या पद्धतीने जी संकल्पना झाली तशी या 2 विहिरीची कामं झाली तर इथं पण चांगल्या पद्धतीने पाणी पोचेल. अशा पद्धतीने जी काही कामं आहेत आणि याच्या पुढं पण यांनी सांगितलं बाबा इथं जो गार्डनचा काम आहे तो बऱ्याच पद्धतीत आता नियोजन पर्यंत गेलेलं आहे. पुढं खासदार साहेबांशी बोलून नक्कीच गार्डनचं काम तुमचं होईल. अजून जी काही कामं करता येतील आपल्या या शहापूर वार्ड क्रमांक 17 मध्ये तेवढे नक्कीच आपल्या नगरसेविका ही कामं पूर्ण करतील अशी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुत्र हा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लेखी झेंडा असं जे म्हटलं जातं त्याप्रमाणे खासदारांचे सुपुत्र आणि आमचे मित्र युवा नेते आम्ही त्यांना भावी भिवंडीचे ग्रामीणचे आमदार म्हणून असे मोठ्या आशेने बघतो असे आमचे मित्र सुमित म्हात्रे. त्याचबरोबर या शहापूर नगरामध्ये विकासाचा वारा वाहतो तो खरा फक्त या जोडप्यामुळे असे संतोषजी शिंदे. इतक्या मोठ्या उपस्थितीत मी पहिल्यांदा शहापूरमध्ये सोसायटीचे नागरिक इतक्या एकोपाने राहतात. खरोखर तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो. आपल्याला सतत या शहापूर नगरामध्ये कुठल्या ना कुठल्या माध्यमातून काही कार्यक्रम असतील सतत या तालुक्यामध्ये चर्चेत असलेलं नाव म्हणजे संतोष शिंदे आहे. विकासाचा वारा आम्ही पांडुरंगाला बोलायचो तर शहापूर सिटीमध्ये खरोखर या माणसांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. सुमित सेठ आम्ही तुम्हाला आश्वासित करतो की या पुढच्या काळामध्ये हे दोघेही नगरसेवक राहतील आणि तुम्ही आम्हाला जर चांगली ताकद दिली तर निश्चितपणे एक नगराध्यक्ष नाही उपनगराध्यक्ष बसवण्याचं स्वप्न पण या दोघांच्या माध्यमातून आपण करू असा आमचा प्रयत्न राहील. की त्या पुढच्या काळामध्ये आज CCTV बसवले, पुढे रोडची कामं आहेत त्यांनी सांगितलं, अनेक प्रकारची कामं आमचे लाडके खासदार खऱ्या अर्थाने दिल्लीमध्ये आमच्या
भिवंडीचा, शहापूरचा, संपूर्ण भिवंडी लोकसभेचा आवाज ज्यांच्यामुळे दिल्लीमध्ये जातो ते आमचे बाळामामा म्हात्रे निश्चितपणे आम्हाला सहकार्य करतील आणि या विकासाचा, या तालुक्याचा निश्चितपणे विकास करण्यासाठी आम्ही सर्वजण तत्पर राहील. काही अडचणी आल्या तरी आम्ही या ठिकाणी लोक आहोत. सत्य भाऊ असेल, आम्ही असेल, निश्चितपणे मामांच्या पर्यंत किंवा मामांच्या पर्यंत पोहोचलं तर सुनिश्चित पर्यंत पोहोचवण्याचा आम्ही आणि त्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. या ठिकाणी बोलवलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.